डॉक्टर अरुण राग सर यांचे देखील हार्दिक स्वागत करते। स्टाफ अकॅडमी म्हणजेच प्राध्यापक प्रबोधिनीचे सदस्य म्हणून या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित असलेले डॉक्टर सांगळे सर, डॉक्टर केळकर सर, भोंगडे सर यांचेही मी हार्दिक स्वागत करते। उपस्थित सर्व प्राध्यापकांचे देखील मी हार्दिक स्वागत करते। आपल्या सर्वांना माहितीच आहे की 13 ऑगस्ट 2024 रोजी डॉक्टर शिरीष लांडगे प्राचार्य जिजामाता कॉलेज भेंडा यांच्या हस्ते आपण प्राध्यापक प्रबोधिनीचं उद्घाटन केलं होतं। त्यानंतर प्रथम व्याख्यान दिनांक 4/10/2024 रोजी इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अशोक कानडे यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधीजींचे योगदान यावरती त्यांचे विचार मांडले होते। द्वितीय व्याख्यान दिनांक 27/12/2024 रोजी आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बबन चौरे सर यांनी काव्य क्या है या विषयावरती आपला अभ्यास मांडला होता। तर 30/1/2025 रोजी तृतीय व्याख्यान प्राध्यापक दत्तप्रसाद पालवे यांनी मायथॉलॉजी अँड इंडियन इंग्लिश फिक्शन यावरती व्याख्यान दिलेलं होतं। आणि गेल्या कार्यक्रमामध्ये आपल्या कॉलेजच्या प्राचार्यांनी सूचना मांडली की महिन्याला 1 असं व्याख्यान घेण्याच्या ऐवजी महिन्याला 2 असं आपण व्याख्यान घेणार आहोत। म्हणून याच महिन्यामध्ये पुन्हा दुसरं एक व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे। हे 4थं व्याख्यान आहे। प्राध्यापक डॉक्टर अरुण राग सर आज या ठिकाणी आपल्याला व्याख्यान देणार आहेत। तर भारतीय लोकशाहीमध्ये युवकांची नेमकी कोणती भूमिका आहे या विषयावरती ते विचार मांडणार आहेत। तर जास्त वेळ न दवडता मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करते। मंडळाचे बाबूजी आव्हाड महाविद्यालय अंतर्गत प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान आपण दर महिन्यातून 2 घेणार आहोत। तर आमच्याकडे ह्यावेळेस माझा नंबर आहे, तर मी व्याख्यान वगैरे एक विषयाची मांडणी करणार आहे। या प्रसंगी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय चौरे सर, तसेच प्राध्यापक प्रबोधिनीच्या समन्वयक आहेर मॅडम, माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, मी भारतीय लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका या अनुषंगाने आपल्या विषयाची मांडणी करणार आहे। तर फक्त पेज काढा पहिलं। आपल्याला माहिती आहे की आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भारतामध्ये जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारं राष्ट्र आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये या लोकशाहीमध्ये काही दोष निर्माण झालेले आहेत। मग युवकांनी त्याच्यामध्ये कशी भूमिका बजावावी, कशा पद्धतीने कार्य करावं या अनुषंगाने थोडी माहिती मी मांडणार आहे। तर सर्वप्रथम मी आपल्या व्याख्यानाची सुरुवात करतो। भारत हा प्राचीन संस्कृती व लोकशाही असलेला देश आहे। या देशामध्ये एक सर्वोत्तम संपदा उपलब्ध आहे, ती म्हणजे आपल्याकडे असणारा बुद्धिमान वर्ग। आपल्या भारतामध्ये लोकसंख्या भरपूर आहे आणि तरुण वर्गाची संख्या आपल्याकडे इतर राष्ट्रांच्या तुलनेने चीनच्या खालोखाल आपल्याकडे असलेली आपल्याला दिसून येते। युवा पिढीच्या कुठल्याही देशाचा ऊर्जा ही युवा पिढी असते। युवक जागृत असतील तर देश जागृत असतो। इतिहासाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास आपल्याला असे आढळून येते की कुठल्याही देशाच्या क्रांतीच्या केंद्रस्थानी किंवा बदलाच्या केंद्रस्थानी युवक हे असतात। युवकांनी मनात आणलं तर त्या राष्ट्राची प्रगती अधिक पद्धतीने जोमाने होते। आपण पाठीमागे जर पाहिलं तर आपण पाहतो की जगामध्ये अनेक देशामध्ये क्रांत्या झाल्या। रशियन क्रांती असेल 1917 मध्ये झालेली, किंवा फ्रेंच क्रांतीच्या अगोदर झालेली क्रांती असेल, किंवा आपल्या शेजारच्या राष्ट्र 1949 मध्ये ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली असेल। तर ते सर्व तरुण युवकांनी मनात आणलं म्हणूनच झालेलं आपल्याला दिसून येतात। तसेच आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा युवकांनी सहभाग घेतला। महात्मा गांधींच्या आंदोलनाला असेल, तेव्हाच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या आंदोलन असेल, युवकांनी पाठिंबा दिला, युवकांचं पाठबळ मिळालं। ती चळवळ गावागावामध्ये पोहोचली, घराघरामध्ये पोहोचली, म्हणूनच ह्या गोष्टी घडून आल्या असं आपल्याला म्हणता येईल। युवक हे शक्ती, ऊर्जा, शौर्य याचे प्रतीक असतात। जगातील कोणतेही महत्त्वपूर्ण बदल युवकामुळेच झालेले आहेत। आज आपण पाहतो की युवकामध्ये मोठ्या प्रमाणात क्रियाशील सहभाग घेण्याची प्रवृत्ती आहे, एक ऊर्जा असते, युवकाकडे एक ताकद असते। नाही म्हटलं तरी आपण वयोमानानुसार आपल्याकडे एक शिथिलता येते, परंतु एक तरुण युवक 20 वर्षाचा असेल, 25 वर्षाचा युवक असेल की त्याला जग मुठीत देण्याची एक ऊर्जा असते, एक ताकद असते। तर त्या व्यक्तीला जर चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केलं तर ते राष्ट्र
ते गाव, ते शहर, ते राज्य, ते राष्ट्र प्रगतशील होत असलेलं आपल्याला दिसून येतं. देश असेल अथवा गाव असेल, युवकांचं जर कार्य चांगलं असेल तर ते पुढे पुढे प्रगती करत असलेले आपल्याला दिसून येतो. आपला भारत देश आज आपण पाहतो उदयनशील शक्ती केंद्र म्हणून जगासमोर येत आहे. हा देश आज आर्थिक शक्ती म्हणून उदयास येत आहे. भारताची युवा पिढी त्याचे प्रमुख बलस्थान आहे. भारताची युवा पिढी आपण पाहतो की अमेरिकेमध्ये सुद्धा आपल्या इंजिनियर वगैरे तिकडे शिक्षणासाठी जातात आणि तिकडेच आपण नोकऱ्या वगैरे तिकडे शोधत असतो. पण ते जर आपल्या भारतामध्ये आले आणि आपल्या भारतामध्ये IT क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये अजून प्रगती आपली करू शकतात. अमेरिकेमधली बरीचशी प्रगती आपल्या भारतीय मुलांनी केलेली आपल्याला दिसून येते. आज टेक्निकल बाबीमध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये पुढे गेलेलं आपल्याला दिसून येतो. आपली जी ऊर्जा शक्ती आहे युवक यांचा आपण चांगल्या पद्धतीने वापर केला तर आपल्या लोकशाहीला सुद्धा उपयोगी असणार दिसून येणार आहेत. ही प्रचंड प्रतिभा विकसित करण्यासाठी, तिचे संगोपन करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे युवा शक्ती. आजचा भारत हा प्रगतीच्या पायावर अग्रेसर आहे ही गोष्ट निश्चित. परंतु याच वेळी भारताच्या विकासाचा वेग मंदावू शकणाऱ्या किंवा काही वाईट गोष्टी आपल्या भारतामध्ये पण आहेत. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आपल्याकडे असणारी गरिबी, बेरोजगारी, दहशतवाद, प्रांतवाद, जातीभेद, भ्रष्टाचार या समस्या आज देखील भारतीय लोकशाहीमध्ये समोर उभ्या आहेत. त्यामुळे आपण एक ऊर्जा संपन्न राष्ट्र आहोत, आर्थिकदृष्ट्या प्रगतीच्या वाटेकडे जाणार आहोत, सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र म्हणून आपण मिरवत आहोत. तरी पण वरील प्रकारचे काही दोष असल्यामुळे आपल्या लोकशाही समोर काही समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्येला लढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रांत, जात, वर्ग, धर्म यांच्या ज्या भिंतीत त्या दूर सारून आपण एक आहोत, आपलं एक राष्ट्र एकरूप आहे असं आपले जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपण अजून प्रगती अजून जगामध्ये नंबर 1च्या स्थानावर जाण्यासाठी आपण सक्षम राहू असं मला वाटतं. लोकशाहीची संकल्पना म्हणजे का आपण एक थोडक्यामध्ये अगोदर पाहू. लोकशाही शासन व्यवस्थेची कल्पना प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ती काय आज नाही, 5000 वर्षापासून आपण म्हणजे 2-3 हजार वर्षापासून आपण पाहत आलेलो होते. प्राचीन कालखंडात ग्रीक, रोमन, भारत या ठिकाणी सुद्धा गणराज्यांचे अस्तित्व होते. ग्रीक नगरराज्याने तर लोकशाहीची मूर्त व तत्वज्ञानी स्वरूपाचा विचार केला. आधुनिक काळात पुढे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे आपल्याकडे फ्रेंच राज्यक्रांतीपासून पुढे आलं. लोकशाहीने त्याचा अंगीकार केला आणि आज लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे संपूर्ण जगाला दिलेली एक देणगी आहे. लोकशाही शासन व्यवस्था त्याच्याशिवाय टिकू शकत नाही, वाढू शकत नाही किंवा लोकशाहीचा ते एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो. कोणतंही कार्य असेल, कोणतीही संस्था असेल तर आपण लोकशाही पद्धतीने आपण कारभार केला, बंधुभावापणे वागलो, समतेने वागलो, स्वातंत्र्याने वागलो तर आपोआपच त्याचे डेव्हलप होत म्हणजे त्याचा वाढ अजून चांगल्या पद्धतीने होत असलेला आपल्याला दिसून येतो. तर ही एक महत्त्वाची लोकशाहीचे तत्व आपण म्हणजे लोकशाहीमध्ये स्वीकारलेले आपल्याला दिसून येतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की अब्राहम लिंकन यांनी छोटीशी आपण एक सुटसुटीत व्याख्या केलेली आहे. लोकशाहीची त्यांची व्याख्या प्रसिद्ध आहे की लोकांसाठी लोकांनी चालवलेले शासन म्हणजेच लोकशाही होय. लोकशाहीमध्ये सामान्यातल्या सामान्य लोकांपासून ते सत्तेच्या सर्वात मोठ्या केंद्रस्थानी असणारी व्यक्ती हे सर्व समानतेच्या तत्वावर बांधलेले असतात आणि त्यांच्या पद्धतीने सर्वांच्या विकासासाठी आपण राज्यकारभार करत असलेला आपल्याला दिसून येतो. हे लोकशाहीचं हे आहे. आज भारतातील शासन व्यवस्था लोकशाहीच्या संकल्पनेनुसार असलेली दिसून येते. लोकशाही केवळ बहुमतानेच चालवावी असे नाही. फक्त कागदपत्री बहुमताने चालवली तर त्याचा उपयोग होत नाही. तर राज्यघटना जगातील आपली भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे आणि आपली भारतीय राज्यघटनेच्या तत्वानुसार आपली भारतीय लोकशाही चालवली जाते. लोकशाही शासन पद्धती यशस्वी होण्यासाठी लोकशाही समाज निर्माण व्हावायच हवा. निव्वळ लोकशाही यंत्रणा निर्माण करून किंवा बहुमताचं राजकारण करून लोकशाही टिकत नाही. तर लोकशाहीचे रूपांतर नंतर झुंडशाहीकडे होत असलेले आपण दिसून येतो. आज आपण पाहतो की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास 70-75 वर्षे झालेले आहेत. तर या लोकशाहीचा डोलारा आजपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने टिकून आहेत. परंतु आता लोकशाहीची जागा हळूहळू आपण पाहतो की एक झुंडशाहीकडे झालेली आपण दिसून येतो आणि आता फक्त डोक्याला किंमत दिली जाते. बहुमत कोणाकडे, बहुमत कशा पद्धतीने आले, कोणत्या पक्षाचं आहे किंवा किती पक्षाच्या आघाडीचं आहे, कोणत्या विचाराला धरून आलंय या गोष्टीला आपण गौण स्थान देतो. फक्त बहुमत आहे मग त्यांच्या आधिपत्याखाली राज्यकारभार केला जातो. आता ह्यामुळे आपण पाहतो की लोकशाहीची जागा हळूहळू नंतर झुंडशाहीकडे, झुंडशाहीतून पुन्हा एकाधिकारशाहीकडे, एकाधिकारशाहीतून पुन्हा महाजन सत्ताकडे, महाजन सत्ताकडून पुन्हा लोकशाहीकडे असं एक चक्र असतं. ते चक्र हळूहळू आपण त्या मार्गे चाललो काय असं दिसून येतं. आता भारतीय लोकशाहीसमोर
जरी आपल्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे, आपली भारतीय लोकशाही सर्व जगामध्ये सर्वात मोठी आहे. एक आतापर्यंत आपल्या शेजारच्या राष्ट्राची जर तुलना केली पाकिस्तानची, तर तिथं कधी कधी लष्करांची हुकुमशाही, परत लोकशाही, परत लष्कराची हुकुमशाही, परत लोकशाही, अशा प्रकारे वाटचाल असलेली दिसून येतो. आणि आपण पाहतो की तिथले राष्ट्राध्यक्ष असेल, अध्यक्षीय पद्धत किंवा पंतप्रधान असतील, एक तर त्यांना देश सोडून जावं लागलंय किंवा तिथल्या प्रशासनाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली, फाशीवर चढावं लागलेलं आहे, किंवा त्यांच्या विमान अपघातामध्ये किंवा इतर कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे तिथं लोकशाही जरी आपण ते बरोबर आहेत, त्यांचं 14 ऑगस्टला झाली निर्मिती, आपल्या 15 ऑगस्टला झाली, तरी पण आपल्याकडे मात्र अखंडपणे लोकशाही टिकून आहे. असे असले तरीही आपल्या लोकशाहीसमोर काही आव्हानं निर्माण झालेली. तर ब्रिटिशांनी आपल्या भारतावर राज्य केलं. या देशावर राज्य असताना स्वातंत्र्याचे ध्येय साकार करण्यासाठी तेव्हाच्या काळामध्ये सर्व आपला भारत एकात्म झाला. भारताच्या पुढे तेव्हा स्वातंत्र्य मिळवायचं होतं आणि गांधीजीचं आंदोलन असेल किंवा हिंसक पद्धतीनं किंवा शस्त्रास्त्राच्या पद्धतीनं पण तेव्हा काही भगतसिंग सारखे देशप्रेमी व्यक्ती कार्य करत होते. या सर्वांच्या प्रेरणेनं जनमानसापर्यंत ते आंदोलन गेलं आणि ब्रिटिश सत्ता आपल्याला नकोच असं गावागावापर्यंत म्हणजे संदेश गेला. त्यामुळंच ब्रिटिशांना भारतामध्ये पुढच्या काळामध्ये साम्राज्य करणं आपल्याला म्हणजे योग्य ठरणार नाही किंवा ते यशस्वी आपण करू शकणार नाही असं लक्षात आलं. त्यामुळे आपल्या भारताला नंतर स्वातंत्र्य मिळालं. तेव्हाच्या काळामध्ये आपण एकसंघपणे निर्माण झालो. प्रांतवाद, भाषावाद, धर्म, जात, प्रथा, परंपरा हे सगळ्या गोष्टी विसरून आपण गांधीजींच्या नेतृत्वाखाली किंवा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली ही चळवळ जी उभी केली, स्वातंत्र्य चळवळ, ती भारतभर पूर्ण एकसंघपणे उभी राहिली. त्यामुळेच ब्रिटिशांना आपल्या भारतातून काढता पाय घ्यावा लागला. असे असले तरी पण काळाच्या ओघामध्ये नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो की नंतर काही दोष पुढं आपले निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पहिला दोष म्हणजे काय की आपल्याकडं धर्माचे राजकारण सुरू झालेलं आहे. आपण पाहतो की धर्म समाजाला एकत्रित करण्याचे कार्य करतो, पण या देशाचा अनुभव मात्र उलटा आहे. इथे धर्म संघटनात्मक पेक्षा विघटनात्मक शक्ती म्हणून कार्य करताना आढळते. धर्मांधतेच्या राजकारणामुळेच देशाचे 2 तुकडे झाले. असे असले तरी आज या धर्मांधतेच्या पोटी संकुचित सांप्रदायिकवाद, प्रतिगामी मनोवृत्ती, सर्व धर्माच्या लोकांमध्ये कट्टर उपासकामध्ये आढळून आलेले दिसून येते. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. स्वतंत्र भारताने स्वतःसाठी धर्मनिरपेक्ष संविधान निवड केली असली तरी आपण पाहतो की आज धर्मांधता हळूहळू कट्टरपणा वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो की धर्म हे एक आपल्याला संघटित होण्यासाठी, समाजाला एकत्रित करण्याचे एक साधन आहे आणि कोणताही धर्म चांगला नागरिक घडावं, चांगला देश घडावं यासाठीच त्याचे विचार उपयोगी असतात. असे असले तरी पण आपण काय करतो, कधी कधी धर्मांधतेमुळे, कट्टरपणामुळे काही चुकीच्या गोष्टीला प्राधान्य देतो आणि धर्मातले काही चांगली तत्व आपण बाजूला ठेवतो. मग त्याचाच फटका म्हणून आपल्याला सांगतो की आपल्याला बॅरिस्टर जिना यांच्याच राष्ट्रवादामुळे, आक्रमकतेमुळे किंवा त्यांच्या भूमिकेमुळं आपल्याला सांगता येईल की त्यांनी मुस्लिम धर्माचा राजकारणासाठी वापर केला गेला. आणि आपण पाहतो स्वातंत्र्यपूर्व काळामध्येच आपल्या धर्माच्या नावाखाली आपल्या 2 भाग झालेले किंवा पाकिस्तानची निर्मिती होण्यामध्ये धर्म हा एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला दिसून येतो आणि धर्मामुळेच या दोन्ही भागामध्ये फूट पडलेला आपल्याला दिसून येतो. कारण ज्या भागामध्ये मुस्लिम बहुसंख्य भाग आहे, मग पश्चिम बंगाल प्रांताचा असेल किंवा आपल्या इकडला पंजाब प्रांत असेल, त्या भाग त्यांचा तोडून द्यावा लागला आणि बाकीचे आपलं एक संघ राष्ट्र तयार झालं. धर्माच्या राजकारणाचा फटका आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये बसला होता, तरी पण आपण त्याला पाहिजे तेवढा म्हणजे आपल्याकडे काही तत्व स्वीकारलेले आहेत. धर्मनिरपेक्षतेचे तत्व असेल किंवा धार्मिक स्वातंत्र्याची आपल्याकडे कलमावर रचना केलेली, स्वातंत्र्य दिलेले 25 ते 28 मध्ये. असे असले तरी पण धार्मिक कट्टरतापणामुळे आपल्या लोकशाहीला बाधा पोहोचली आहे असं मला वाटतं. ही एक त्याचं कारण आहे. धर्माचा दुसरा एक पुढचा प्रकार म्हणजे जातीयवाद. आपल्याला सांगता येईल की जातीयतेच्या समस्या. आता आपल्याला माहीत आहे की जात नाही ती जाते. आता आपल्या भारतामध्ये जन्मजात एकच गोष्ट मिळते, ती म्हणजे जात. तर भारत धर्माच्या आधारावर तटबंदी आहेत, हे तर बरोबरच आहेत, पण धर्माच्या अन्वयामध्ये अजून जाती, पोटजाती, उपजाती असलेल्या दिसून येतात. आणि अलीकडच्या काळामध्ये तर निवडणुका, नोकऱ्या, आरक्षण अशा अनेक विषयांची चर्चा जातीचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही. शिवाय भारतीय राजकारणाला जातीयतेची कीड लागली आहे. आज देशात सर्वात वरचढ जातीचे राजकारण सुरू झालेले आपल्याला दिसून येतो. आता जातीयता म्हणजे काय आपण पाहतो की प्रत्येक धर्मामध्ये
जाती पोटजाती आहेत आणि पुन्हा अजून त्याच्यामध्ये संकुचितपणा हळूहळू वाढला आहे. जसं आपण पाहतो शिक्षणाने माणूस प्रगत होतो, अजून त्याची बुद्धी विकसित होते, अजून त्याची प्रगल्भता वाढते असं आपण म्हणत असलो तरी आपण एकीकडे असं म्हणतो, पण दुसरीकडे आपण छोट्या छोट्या जातीमध्ये विभागलेलो आणि आपली जात कशी श्रेष्ठ, आपल्या जातीचा नेता कसा पुढे जाईल, आपल्या जातीचं कसं जाईल हे राजकारणाने त्याच्यामध्ये खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला गेला आणि जातीयता कमी होण्याच्या ऐवजी आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये ते अजून वाढत चालली आणि त्याला निवडणूक ही एक महत्त्वाचं घटक आहे. म्हणजे त्याचं सांगता येईल की आज आपण पाहतो की धर्मनिरपेक्षतेचं तत्व स्वीकारलं असलं तरी आपण पाहतो की हे वास्तव आहे की कोणताही पक्ष त्या भागातले जातीची संख्या, बेरीज राजकारण सगळ्या गोष्टी पाहूनच इलेक्शनमध्ये निवडणुकामध्ये उमेदवार निश्चित करत असलेला दिसून येतो. इलेक्शनच्या जे उमेदवाराच्या मुलाखती असतात त्याच्यामध्ये स्पष्ट विचारलं जातं की तुमचं जात किती. त्याचे एक छोटं उदाहरण देतो आणि मी पुढे जातो. 1978ला 77च्या इलेक्शनमध्ये आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आणि मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचं सरकार आलं. इंदिरा गांधी संपल्या असं तेव्हाच्या अनेक पेपरवाल्यांनी त्याचे मथळे भरले आणि काँग्रेस पक्ष इंदिरा गांधी हे संपुष्टात आला असं तेव्हा त्यांनी काही राजकीय ह्यांनी तत्त्वज्ञांनी तेव्हा मान्य बी करण्याचा किंवा त्याप्रमाणे लेखन करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती राजकारणाचा भाग आहे त्याच्याकडे जास्त जात नाही. परंतु दीड वर्षांनीच पुन्हा जनता पक्षामध्ये फूट पडली आणि चौधरी चरण सिंग यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आणि मग ते पण सरकार जास्त दिवस टिकलं नाही. 80मध्ये परत निवडणुका आल्या. तेव्हाच्या काळामध्ये आमच्याकडे केशर काकू ह्या होत्या आणि केशर काकू काँग्रेस पक्षाच्या इंदिरा काँग्रेस पक्षाच्या तिकीट मागण्यासाठी त्या दिल्लीला त्यांच्या बैठक ह्याला गेल्या आणि मुलाखतीमध्ये मग इंदिरा गांधी त्यांचे जे सी होते ते म्हणले तुमची जात कोणती. आता त्या वास्तविक पाहता अल्पसंख्याक समुदायातल्या होत्या पण त्या महिला होत्या आणि एक चानस होत्या. तर त्या म्हणल्या तेव्हा माझी जात म्हणजे तुमच्या जातीचे लोक कितीत म्हणले बीड भागामध्ये, बीड तुमच्या मतदारसंघामध्ये असं त्यांना प्रश्न विचारला होता. तर ती म्हणली मी एक महिला आहे आणि माझ्या जातीचे 50% आमचे लोक आहेत. ह्याच प्रश्नावर त्यांना तिकीट दिलं गेलं आणि नंतरच्या काळामध्ये त्या राजकीयाच्यामध्ये यशस्वी राहिल्या होत्या. एक उदाहरण म्हणून दिलं. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की जात हा घटक निवडणुका असेल, आरक्षणाचा मुद्दा आला असेल किंवा कोणत्याही तर गोष्टी असेल तर त्याच्या चर्चा तिथे होतच असलेला आपल्याला दिसून येतो. तिसरा दोष आहे त्यामुळे काय झालं की आपली विभागणी होत जाते खालच्या स्तरापर्यंत. नंतर पुढचा आहे भाषावाद. आता भाषा म्हणजे सर्वात महत्त्वाचे संवादाचे साधन म्हणजे भाषा आहे. संवादाचे माध्यम म्हणजे भाषा आहे. भाषा म्हणजे आपल्या काय संस्कृतीचं म्हणजे आपल्याकडं संस्कृतीचं वाहक म्हणून पण आपण भाषेला महत्त्व दिलेलं आहे आपल्याला दिसून येतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजपर्यंत भाषेचा प्रश्न सुटलेला नाही. आता सुरुवातीच्या काळामध्ये हिंदी राष्ट्रभाषेला दर्जा दिला की दक्षिणेकडचे अनेक राज्यांनी त्याला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग माझी भाषा श्रेष्ठ. आपल्याकडे अनेक भाषा प्रदेश भाषावर प्रांत नंतरच्या काळ आपण स्वीकारलेले आपल्याला दिसून येतो की आपल्याकडे आपण पाहतो की द्रविड असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, कन्नडी असेल, मल्याळम असेल, गुजराती असेल, हिंदी असेल, ओरिसा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाषा आहेत आणि प्रत्येक भाषेतील लोकांना आपलं महत्त्व आमचं एक अस्तित्व असावं असं वाटत असतं. आणि त्यामुळं आपल्या जे संघराज्य आहे किंवा एकरूपता आहे त्याला आपण अजून एक फाटे फुटण्याचा प्रयत्न किंवा त्याच्यामध्ये अजून एक छोटे छोटे भाग किंवा तुकडे होण्याचा प्रयत्न आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचाच भाग म्हणून आपण सांगता येईल की पोट्टी श्री रामलू यांनी 1952मध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये 58 दिवसाचं काही त्याच्यामध्ये वाद आहे की 56 कुणी म्हणतात 58 दिवसाचं उपोषण केलं होतं आणि तेलुगू भाषिक लोकांचं एक सेपरेट राज्य झालं पाहिजे अशी त्यांची मागणी होती. तेव्हाच्या काळामध्ये आपली सुद्धा मागणी होती की मुंबईसह महाराष्ट्राची राजधानी झाली पाहिजे, मुंबईसह मराठी भाषिकांचं राज्य पाहिजे, गुजरातवाल्याची गुजरातसह त्यांची मागणी होती. परंतु ते आंदोलन आपल्यापेक्षा आंध्र प्रदेशामध्ये एकदम तीव्र स्वरूपाचं झालं आणि त्यामध्ये ती व्यक्ती त्याला प्राण द्यावं लागली. त्यामुळे तिथलं आंदोलन एकदम चिघळलं आणि मग फाजल अली न्यायमूर्ती यांच्या नेतृत्वाखाली मग भाषावार प्रांतरचना करण्यासाठी एक कमिशन नेमलं गेलं आणि मग अशा प्रकारे ह्या भाषाला एक विभागणीमध्ये त्यांचं तुकडे तुकडे करण्यामध्ये एक खतपाणी घालण्याचा प्रयत्न सुद्धा तेव्हा झाला का काय असं वाटतं. आपल्या लोकशाहीमध्ये तो एक दोष आहे आपल्याला म्हणजे सांगता येईल की भाषावाद, भाषेचे संकुचितपणा आपल्याकडे असलेला दिसून येतो. एवढंच कशाला आता मराठी भाषिक बोलणारे आपण आहेत. कोकणाकडे गेलात तर वेगळीच भाषा आहे कोकणी. पश्चिम महाराष्ट्रात गेलं तर भाषा मराठीच बोलतात परंतु एक बोलण्याची लक वेगळी. मराठवाड्याकडे गेलात तर तुमच्याकडे आमच्याकडे काही शब्द असे वेगळे आहेत.
विदर्भाकडे गेला तर त्याचे अजून बारीक म्हणजे वेगळे विभाग. आणि आपण मग तिकडल्या भाषेच्या काही आपण उपासात्मक काही शब्द आपण हे करतो, मराठवाड्यातल्या काही लोकांना आपण नाव ठेवतो, किंवा आपण कोकणी भाषेचं काही आपण कधी कधी विनोदाने हे घेत असलेलं दिसून येतो. तर भाषा सुद्धा आपले एकजुटीचं साधन आहे, परंतु ते आपल्या लोकशाहीला नंतरच्या काळामध्ये असं हे झालं असं वाटतं. ते एक दोष निर्माण झालेला आहे. प्रादेशिकतेचे आव्हान आज आपण पाहतो की नंतर आपण पाहिलं की फाजल अलींच्या नेतृत्वाखाली प्रादेशिकवाद म्हणजे प्रादेशिक तत्वावर भाषावर प्रांतरण करण्यासाठी प्रयत्न केले गेले. आणि त्याचाच भाग म्हणून पाहतो की आंध्र प्रदेश तेलुगू भाषिक राज्य, कन्नड भाषिक राज्यांचं कर्नाटक, महाराष्ट्र मराठी भाषिक राज्यांचं गुजरात भाषिक राज्याचं असे आपण भाषावर प्रांत नंतरच्या काळामध्ये स्वीकारलेले आपल्याला दिसून येतो. पण त्याचा एक भाग झाला की प्रादेशिक घटक वेगवेगळ्या राज्याची मागणी करताना दिसून आले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आता महाराष्ट्र मराठी भाषिकांचं झालं तरी पण विदर्भ अजून एक सेपरेट त्यांची मागणी की प्रादेशिक आमच्याकडे असमतोल आहे, आमची भाषा जरी एक असली तरी आमचा विकास झाला नाही, प्रादेशिक आमच्याकडं मागासले पण आहे. तर या अनुषंगाने सुद्धा प्रादेशिकचा वाद नंतरच्या काळामध्ये उदयास आलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यासुद्धा लोकशाहीला घातक असलेला आपल्याला दिसून येतो. मग आपण पाहतो की झारखंड असेल, तेलंगणाच्या राज्याची निर्मिती असेल, हे प्रादेशिक वादाच्या तत्वानुसारच प्रादेशिक वादाच्या मागणीनुसारच झालेले आपल्याला दिसून येतो. त्यामुळं आपल्याकडे जे राष्ट्रीय एकात्मता आहे ती थोडीफार कमकुत होती काय अशी हे होतं. कारण आपल्याकडे पाहतो की आपण मी मराठी भाषिक आहे, मी कन्नडी भाषिक आहे, मी तामिळी, मी पंजाबी, मी ओरिसाचा आहे, मी आसामचा आहे, अशा प्रकारे मी भारतीय आहे, परंतु हे पण टप्पे खाली असलेले आपल्याला दिसून येतात. नंतरचा पुढचा घाटा म्हणजे लोकशाही समोर आव्हानामध्ये आपल्याला सांगता येईल की दारिद्र्य आणि विषमता. तर आपण पाहतो की आज भारतामध्ये एकीकडे गरिबी शोषित वर्ग तर दुसरीकडे एक अतिसधन वर्ग असलेला आपल्याला दिसून येतो. काही आपण पाहतो की अर्धपोटी असेल, उपासमारीने खंगला असेल तर त्याला लोकशाही, राष्ट्रभक्ती, राष्ट्राचा सन्मान, लोकशाही मूल्यांची जोपासना या गोष्टी त्यांना त्यांच्या चरित्रार्थ चालवायचे त्याला महत्त्व असतं. ह्या गोष्टी त्यांच्याकडून फारशा अपेक्षा करणं बी योग्य असत नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की दुसरा वर्ग एक असा तयार होत आहे की नीती अनितीचा विचार न करता वाम मार्गाने जास्तीत जास्त संपत्ती मिळवायची आणि श्रीमंत व्हायची, समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवायची, त्यांच्याकडून ही राष्ट्रभक्तीची किंवा राष्ट्रीयत्वाची भावना पाहणे किंवा त्यांच्याकडे आदर्शाने पाहणे हे सुद्धा उपयोगाचं नाही. हा सुद्धा एक घटक, दारिद्र्य आणि आर्थिक विषमता हा सुद्धा घटक आपल्या लोकशाहीच्या मुळावर गाव घालण्यासाठी पुढं वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो. आज आपण पाहतो की अंबानीसारखं कुटुंब आहे की त्यांचं लाईट बिल 7.5 लाख रुपये आहे असं आपण ऐकतो. तर आपल्याकडे अजून पालामध्ये असे काही अनेक लोक आहेत. आपल्या पातळीच्या आसपास जर आपण फिरायला गेलो तर पालामध्ये इकडे तुम्हाला लगेच लोक दिसतील त्यांच्याकडे लाईटच उपलब्ध नाही, बाकीच्या सुविधा तर नंतर आल्या किंवा बाकीच्या गोष्टी नंतर आल्या. अशा प्रकारे समाजामध्ये एकदम वरिष्ठ वर्ग, वार्षिक सदन वर्ग आणि एकदम कमकुवत वर्ग अशा प्रकारे समाजामध्ये दरी असलेले दिसून येते आणि त्या दरीमुळे भारतीय लोकशाही धोक्यात आली काय असं म्हणजे वाटतं. आणि लोकशाहीच्या आव्हानामध्ये पुढचा घटक आपल्याला सांगितलं की भ्रष्टाचार. आता आपण पाहिलं तर 72 पर्यंत आपल्या भारतामध्ये नीतिमत्ता, साधन सुचिता सगळ्या गोष्टी जपल्या जायच्या, परंतु नंतरच्या काळामध्ये राजकारणामध्येही त्या गोष्टीकडे काय दुर्लक्ष करण्यात आलं गेलं आणि मग तुमचं चारित्र्य, तुमची नीतिमत्ता या गोष्टीऐवजी तुम्ही कशा पद्धतीने पुढे जातात, कशा पद्धतीने मिळवतात, कशा पद्धतीने समाजाला एकरूप करतात, समाजामध्ये एकता निर्माण करतात, तुमच्या मागं ताकद कशी तयार होते या गोष्टीला महत्त्व आलं. आणि मग भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये झाला काय असं वाटतं. भ्रष्टाचार हा भारतीय राजकारणामध्ये झपाट्याने पसरत असलेला दिसत आहे. आज नवीन नवीन क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत आहेत. निवडणुकीच्या राजकारणापासून असू द्या किंवा लष्करासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या प्रकरणामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराची प्रकरणं झालेली आहेत, चव्हाट्यावालेली आपल्या भारतामध्ये आहेतच. तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियासाठी बांधण्यात आलेल्या सदनिकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार शिरला आहे, हे आपण ज्या पाहिलेलं आहे आपण पाहतो. अशा प्रकारे भारतातले काही ज्येष्ठ नेते सुद्धा या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये अडकले आहेत. आज निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, त्यासाठी काळ्या पैशाचे निवडणूक प्रक्रियेतील प्रस्ताव वाढलेले आपल्याला दिसून येतं. निवडणूक प्रक्रियेमध्ये वाढत चाललेला हिंसाचार हा सुद्धा गुन्हेगारांना राजकारणामध्ये आश्रय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत गेला. आणि नंतरच्या काळामध्ये अजून पुढचं पाऊलमध्ये आपल्याला सांगता येईल की गुन्हेगार अगोदरच्या काळामध्ये गुन्हेगारांचा राजकारणासाठी वापर व्हायचा, परंतु आता राजकारणच गुन्हेगार हँडल करायला लागलेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी व्यक्तीच जनतेचे सेवक म्हणून विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये निवडून आलेली अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. जेलमध्ये राहून
निवडणूक जिंकलेले आपल्या महाराष्ट्रामध्ये पण उदाहरणं आहेत किंवा बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा उदाहरणे आपल्याला असलेले दिसून येतात. शहाबुद्दीन म्हणून एक बिहारमधला एक बाहुबली होता. तर तो स्वतःबरोबर 12 बंदूकधारी हमेशा बरोबर बाळगायचा आणि तो खासदार म्हणून त्या भागातून निवडून यायचा आणि जनताही त्यांना स्वीकारायची. अनेक अत्याचाराची प्रकरणं, अनेक अन्यायाची प्रकरणं त्यांनी तेव्हाच्या काळामध्ये त्यांची चव्हाट्यावर आली. परंतु त्यांचं राजकीय प्रस्थ असल्यामुळं त्यांना त्या प्रकरणामध्ये जेलमध्ये जावं लागलं, तरी शेवटपर्यंत ते त्या भागातून निवडून यायचे आणि जनतेचं नेतृत्व करण्याचं म्हणजे ते पुढे यायचं. तर अशा प्रकारे भ्रष्टाचारामुळे सुद्धा आपल्या भारतीय लोकशाहीला एक आव्हान निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. आता शेजारी असं वातावरण निर्माण झालं आहे आणि ह्याच्यामध्ये लोकशाही धोक्यात आली आहे, तरी पण ह्या काही वाईट गोष्टीतून पुढं काहीतरी चांगलं होतच असतं, चांगले मार्ग निघतच असतात. त्याच्या अनुषंगाने आपल्याला सांगता येईल की भारतीय लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका, मला असं वाटतं की युवकांनी जर अजून आधुनिक काळामध्ये अशा गोष्टी एक सकारात्मक दृष्टिकोनातून ताब्यात घेतल्या तर हळूहळू हा बदल पुन्हा आपण पूर्ववत स्वातंत्र्याच्या टायमाला जशी लोकशाही होती तशा लोकशाहीचा आपण वाटचाल होऊ शकते. तर संपूर्ण देशातील राज्यकारभाराचे निराशाजनक चित्र असले तरी देशाला या परिस्थितीतून बाहेर काढून लोकशाहीला प्रगल्भ बनवण्याचे काम युवक करू शकतात. म्हणूनच भारतीय लोकशाहीत युवकांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बदलत्या परिस्थितीत युवकांची भूमिका ही लोकशाहीचे आव्हाने पेलू शकते असं मला वाटतं. सर्व परिस्थितीचा मुकाबला करण्याची क्षमता आजच्या युवकामध्ये आहे. आज आपल्या 60% लोकसंख्या युवा वर्गाची आहे. युवा वर्गाकडे नॉलेज आहे, ज्ञान आहे, त्याची कार्यक्षमता आहे, काम करण्याची प्रवृत्ती आहे. परंतु त्याला एक मार्गदर्शन म्हणा, त्याला एक चांगल्या ट्रॅकवर आणणं हे आपल्या सर्वांचं कार्य आहे. युवकांची भूमिका हे कशा लोकशाहीला पूरक राहील तर त्यांनी काय काय केलं पाहिजे, तर त्या अनुषंगाने सामाजिक समतेसाठी प्रयत्न. पहिला मुद्दा आहे की युवकांनी सक्रिय राजकारणामध्ये सहभाग घेऊन सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सामाजिक समता म्हणजे काय? नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव नसणे, वर्ग, जात, पंथ, धर्म, लिंग यावरून नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव केला जाऊ नये. आज आपण पाहतो आपल्या भारतामध्ये विभिन्नता आहे, ही मान्य आहे की आपल्याकडे पाहतो की जम्मू काश्मीरपासून खाली कन्याकुमारीपर्यंत किंवा तामिळनाडूपर्यंत वेगवेगळे वंशाचे, वेगवेगळे शारीरिक ठेवून असणारे, वेगवेगळे प्रथा परंपरा असणारे, वेगवेगळी भाषा असणारे लोक असलेले दिसून येतात. त्यांचे शारीरिक ठेवून सुद्धा वेगळ्या पद्धतीचे आहेत. आपण जम्मू काश्मीरकडे गेलात, आपल्याच भारतातला भाग आहे, परंतु त्यांची शारीरिक रचना, गौरवर्णे, सगळ्या गोष्टी, तिथल्या हवामानाचा बदलाचा परिणाम म्हणा, काय असेल म्हणा, तिथले सगळं वातावरण वेगळ्या पद्धतीचं आहे. इकडे खाली कर्नाटककडे गेलात किंवा तामिळनाडूकडे गेलात तर उष्णकटिबंधीय प्रदेश आपण पाहतो आणि तिकडले लोकांचे वर्ण असेल, बोलीभाषा असेल, आचरण असेल, खानपानची पद्धत असेल, वागण्याची पद्धत असेल, विचार करण्याची पद्धत असेल, त्याच्यामध्ये बदल असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे आपल्याकडे विभिन्नता आहे. मग या विभिन्नतेला एकत्र करायचं असेल तर आपण सर्व समान आहोत या पद्धतीने आपण चाललं पाहिजे. म्हणून सामाजिक समतेसाठी प्रयत्न आंबेडकरांनी सुरुवातीच्या काळापासून राज्यघटनेद्वारे केलेला आहे, परंतु आपण सुद्धा त्यासाठी आपण होऊन स्वतःहून त्याच्यासाठी प्रयत्न करणं आणि आपण सर्व समान आहोत, समानतेच्या तत्वानुसार आपण वाटचाल केली तर अजून आपली लोकशाही यशस्वी होईल असं मला वाटतं. नंतर दुसरं आहे सक्रिय राजकारणात प्रवेश. आता आपण पाहतो की आज भारतीय राजकारणातील म्हणजे राजकारणाविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे जो तो राजकारणावर टीका करतो, मग टीका करून मोकळ होतो. मात्र युवकांनी आता केवळ टीका न करता प्रत्यक्ष आपण राजकारणामध्ये सहभागी झालो, चांगल्या पद्धतीनं एखाद्या गोष्टी मांडली, एखादा विचार घेऊन जर विचार आपण त्याच्यामध्ये उतरलो तर हळूहळू हे चित्र बदलू शकतं. आज आपण पाहतो की आपल्या सध्याच्या राजकारणामध्ये सुद्धा काही चांगले व्यक्ती होऊन गेले, त्यांचे नाव घेता येईल की आपल्याच याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की विलासराव देशमुख असतील, गोपीनाथरावजी मुंडे असतील किंवा R.R. पाटील असतील, ज्यांच्याकडं आर्थिक सधनता नव्हती, फक्त एक विचार घेऊन, एक चारित्र्य संपन्नताचा विचार घेऊन ते पुढे चालले आणि त्यांना राजकारणामध्ये यश मिळत ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेलेले आपल्याला दिसून येतं. किंवा आपल्या तसं उदाहरण आपल्याला सांगता येईल की उत्तर प्रदेशाकडे योगी आदित्यनाथ आहेत, त्यांच्याकडे काय असं बाकीचं काही आर्थिक सधनता आहे किंवा एखाद्या मोठ्या घराण्यातले किंवा एखाद्या मोठ्या राजकारण्याची पार्श्वभूमी त्याच्या कुटुंबातले असं काही नाही, परंतु एक चांगले विचार घेऊन चांगलं कार्य करत आपण पाहतो की एक टप्पा ओलांडत ते आज
उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्य करत असलेला आपल्याला दिसून येतो. तर आपण फक्त राजकारणावर टीका न करता राजकारण वाईट आहे असं न म्हणता आपण त्याच्यामध्ये उतरून मग आपल्याकडे विकेंद्रीकरणाच्या तत्वाप्रमाणे आपण पाहतो की ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, अशा खालपासून आपण हळूहळू तिकडे सुद्धा आपण कार्य करू शकतो. आणि युवकांनी त्यामध्ये जर प्रवेश केला आणि चांगल्या पद्धतीने शासन देण्याचा, चांगल्या पद्धतीने विचार देण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लोकशाहीला बळकटी मिळू शकते, ही एक आपल्याला सांगता येईल. नंतर पुढचं आहे धर्मनिरपेक्ष तत्वांचा अंगीकार. आता आपण राज्यघटनेच्या माध्यमातून आपण स्वीकारलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये काही दोष निर्माण झालेले आहेत. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असले तरी संविधानाने सर्व धर्मांना समान वागणूक दिली असली तरी नंतर राजकारणाच्या माध्यमातून आपण पाहतो की काही वाईट गोष्टी, काही वाईट प्रथा, काही वाईट परंपरा राजकारणामध्ये येऊ शिरकाव झालेला आहे, समाजामध्ये त्याचा शिरकाव झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचाच भाग म्हणून आपण पाहतो की हिंदू मुस्लिम दंगल असेल किंवा छोट्या छोट्या जातीमध्ये होणाऱ्या दंगली असतील किंवा जातीमध्ये भांडणं लावण्याचं प्रकरण असेल तर ह्या गोष्टी त्यात टळतील. आणि आपण धर्मनिरपेक्ष जर युवकांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि सर्व धर्मसमभाव आपले जे राज्यघटनेचे तत्व आहे त्याचा तंतोतंत आपण अवलंब केला आणि कोणता धर्म सांगत नाही का हा श्रेष्ठ आहे आणि हे एकदम कनिष्ठ आहे, असं कोणता धर्म म्हणत नाही. आपण सर्व ईश्वराचे लेकर आहोत असंच वर्ण प्रत्येक धर्म सांगत असतो. आणि त्या पद्धतीने युवकांनी त्याच्यामध्ये भाग घेऊन धर्मनिरपेक्ष तत्व जोपासून जर पुढच्या काळामध्ये वाटचाल केली तर आपली लोकशाही अजून बळकटी येईल, अजून यशस्वी होईल असं मला वाटतं. नंतर पुढचं आपण सांगतो की सार्वजनिक जबाबदारीची जाणीव. आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की व्यक्ती असू द्या त्याला जेव्हा जबाबदारीची जाणीव होते तिथून पुढंच त्याचं कार्य, त्याची वागणूक, त्याची गोष्टी हे सुधारत असतात. आणि मग सार्वजनिक जबाबदारीची जाणीव ह्या व्यक्तीमध्ये जर तयार झाली, लवकरात लवकर तयार झाली तर आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तयार झाली तर ते राष्ट्र बलशाली होण्याला काही वेळ लागत नाही. तर आपल्याला सांगता येईल की लोकशाहीमध्ये राज्यकारभार हा अधिकाधिक अलीकडच्या काळामध्ये लोकाभिमुख होत चाललेला आहे. राज्याचे कार्यक्षेत्र वाढत आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये राज्याला आता भूमिका बजावावी लागत आहे. पहिलं पोलिसी राज्य होतं, फक्त संरक्षण करणे आणि त्याच्या बदल्यात शेतसारा गोळा करणे अशा पद्धतीचं राज्याची कार्य असायचं. परंतु आता आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये जन्माच्या नोंदीपासून ते मृत्यूच्या नोंदीपर्यंत सगळे घटक जे येतात त्याला राज्याच्या ह्याच्यामध्ये राज्याला त्या संदर्भात कार्य करावं लागतात. मग तुम्हाला चांगलं शिक्षण मिळवण्याचं असेल, चांगली नोकरी देण्याचं असेल, तुम्हाला चांगलं आरोग्य देण्याचं असेल, चांगलं तुम्हाला सुविधा देण्याचं असेल, रस्ते देण्याचं असेल, आरोग्याच्या सुविधा देण्याचं असेल, अशा अनेक घटकामध्ये राज्य सरकारला, केंद्र सरकारला किंवा राज्यकर्त्याला कार्य करावं लागत आहे. आणि त्यामुळं आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये त्याचं वाईटपणा बी जास्त वाढत चाललं आहे. मग आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्र वाढली की मग त्याच्यातून भ्रष्टाचार आलाय, लाचलुचपत आले, नासधूस आली. मग आपण पाहतो कधी कधी एखाद्या मागणीसाठी बंद केलं जातं आणि मग सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जातं. मग एसट्या फोड, एखादं इमारत जाळ, एखाद्या घराची मोडतोड कर, अशा पद्धतीचे कार्य केले जातात. तर हे कार्य आपल्या ह्याच्यामध्ये अशी वृत्ती तयार झाली पाहिजे की आपण ही संपत्ती आपली म्हणजे राष्ट्राची म्हणजे आपलीच आहे अशा पद्धतीने आपली भावना तयार होणे आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आपण पाहतो कर्तव्याचे आपल्या राज्यघटनेमध्ये नोंद केलेली मानवाची, तर ते सुद्धा त्याला कमी पडलेत का असं मला वाटतं. नंतर पुढचं आहे शेवटचा घटक आपण सांगितलं की चारित्र्य संवर्धन. भ्रष्टाचाराची मोठमोठ्या समस्या आज आपण पाहतो देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. दिल्लीचं जे सरकार आहे त्या आपण भ्रष्टाचाराच्याच एक महत्त्वाचं कारण आहे की ते सत्ता परिवर्तन होण्यामध्ये आपल्याला दिसून येईल. तर जेव्हा आपण पाहतो की सेवा संकल्प बनते तर ती आदर्श होत असते आणि आदर्श नागरिक तयार होतात. मात्र सेवा जर लोभमय तयार झाली तर भ्रष्टाचारी नागरिक तयार होतात. आणि मग पाहतो की आपण नंतरच्या काळामध्ये त्यामध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण वाढत जातात आणि मग जिथं मिळेल तिथं संपत्ती मिळवण्याचा, जास्तीत जास्त पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आज आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये इमानीतद्वारे एखाद्या माणसानं साध्या घरामध्ये असेल तर त्याला एवढं किंमत दिली जात नाही. पण एखाद्या माणसानं प्रॉपर्टी जास्त कमवली असेल, मग वाम मार्गाने कमवली असेल, अनैतिक मार्गाने कमवली असेल, पण त्याला महत्त्व दिलं जातं आणि त्याला राजकारणामध्ये एकाचं एक टप्पे मिळत असलेले आपल्याला दिसून येतात. आता पुण्यासारखं आपण सुसंस्कृत शहर म्हणतो, पण तिथं सुद्धा अरुण भाटियासारख्या एक सुसंस्कृत व्यक्तीला लोकसभेला पराभूत व्हावंच लागलं होतं. का तर लोकांना भ्रष्टाचार, चारित्र्यहीनता ह्या गोष्टीला महत्त्व वाटतं का काय, किंवा त्यांची आवड तयार झाली का काय असं वाटतं.
तर तरुणांनी या गोष्टीला उपेक्षून चारित्र्य संवर्धन तरुण कसं घडलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने चांगले तरुण तरुण जर राजकारणामध्ये आले, समाजकारणामध्ये आले, अजून सुद्धा भारतामध्ये अनेक चांगले काम करणारे व्यक्ती आहेत. आपण पद्मभूषणच्या माध्यमातून आपले ती व्यक्ती काही वेळेला नजरेमध्ये येतात. आपल्याला त्यांचं नाव पण माहीत नसतं, परंतु त्यांना पुरस्कार मिळाला की अरे हे व्यक्तीच्या ह्या क्षेत्रामध्ये कार्य चांगलं आहे, अशा पद्धतीचं आपल्याला माहिती होते. तर युवकांनी ह्या मार्गाचा अवलंब केला तर आपली लोकशाहीमध्ये जे काही दोष निर्माण झाले आहेत, लोकशाहीमध्ये जे काही विस्कृतपणा निर्माण झाला आहे किंवा एक आशावाद म्हणजे गैरआशावादी चित्र निर्माण झालं आहे, तर ते चित्र पुसण्याचं काम आपल्याला हे मार्ग करीत युवकांनी हे 5-6 मार्गाचा अवलंब केला तर आपली लोकशाही अजून बळकट येईल असं मला वाटतं. तर या प्रसंगी मी भारतीय लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका या अनुषंगाने विचार मांडले, माझ्या पद्धतीने विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपल्या कोणाला काय हे असेल तर विचारा. आता जेवढं आपण एकरूपतेने कार्य करू तेवढं येत. आता आपलं महाविद्यालय आहे, आपलं एक कुटुंब असं वागलो तर आपली प्रगती पुढंच आहे. पण आपल्यात थोडंफार राहिले तर मोठे होतात. भारतीय लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका याबद्दल अभ्यास मांडत असताना सरांनी भारतीय लोकशाही पुढील आव्हाने हा देखील विषय या ठिकाणी मांडलेला आहे. तर या प्रसंगी सरांनी आपला जो काही अभ्यास मांडला तर त्यांना या कमिटीतर्फे मी धन्यवाद देते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर बबन चौरे सरांना विनंती करते की अध्यक्ष मनोगत आपण या ठिकाणी मांडावे. प्राध्यापक प्रबोधिनी या उपक्रमाच्या समन्वयक आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर वैशाली आहेर मॅडम, आताच ज्यांचं आपण व्याख्यान ऐकलं प्राध्यापक डॉक्टर अरुण राग, समोर उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी, सरांनी जो विषय मांडला तो फार व्यापक आहे. जितकं बोलावं त्याच्यावर तेवढं कमी. मी तर असं म्हणेल की एवढी आव्हानं आहेत म्हणजे लोकशाहीची समोरची, आणि त्याच्यामध्ये युवकांची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे. त्या आव्हानांचा विचार करताना मला वाटतं की सरांनी त्याचा उजळता उल्लेख केला की भ्रष्टाचार हा सुद्धा अत्यंत गहन प्रश्न आहे आणि एक सर्वात मोठं आव्हान आहे. मला वाटतं गालिबचा एक शेर आहे पहा की मुझे शराब पीने दे मस्जिद में बैठकर गालिब, मुझे शराब पीने दे मस्जिद में बैठकर गालिब, या फिर वो जगह बता जहां पर खुदा नहीं. तसं मला वाटतं भ्रष्टाचार हा सगळीकडं जळी स्थळी काष्टी सर्व व्यापी झालेला आहे. अशी कोणतं क्षेत्र नाही की जिथं भ्रष्टाचार नाही. आणि या भ्रष्टाचार करणारे आपणच आहोत. फक्त हे काय करतो आपण सोयीनं त्याचा अर्थ लावतो. आपल्यावर वेळ असली आपल्यासमोर आलं की आपण म्हणतो नाही आपल्यापुरतं काय हरकत आहे, थोड्या प्रमाणात घ्यायला काय हरकत आहे, किंवा आपलं काम होईपर्यंत आपण त्याला शरण जातो आणि पुन्हा आपण ते भ्रष्टाचार वाईट आहे असं म्हणायला लागतो. मला वाटतं हे तर एक आव्हान आहेच. त्याचबरोबर मतदाराची जागरूकता, मतदारांनी जागृत होऊन मतदान करणं. नाही तर आपल्याकडेच पाहतो की आपण अनेक निवडणुकीमध्ये आपल्यासारखे उच्च शिक्षित लोक सुद्धा छोट्या छोट्या मोहाला बळी पडतात. 2-2 हजार रुपये आपल्यासारखे शिक्षक घेतात आणि शिक्षकाला मतदान करण्यासाठी. हे सुद्धा लोकशाही समोरचं अत्यंत मोठं आव्हान आहे. तर ज्यावेळेस आपण आपल्या वागण्यामधून
आणि राजकारण्यांनी सुद्धा त्यांच्या वागण्यामधून समाजासमोर आदर्श निर्माण ते करत नाहीत, तोपर्यंत भारतीय लोकशाही समोरची आव्हानं कमी होणार नाहीत. आपल्याकडे यथा राजा तथा प्रजा असं एक म्हण आहे की राजा जसा असेल तशी प्रजा असते. जोपर्यंत आपले नेतेच म्हणजे भ्रष्टाचारी आणि ते भ्रष्टाचारी नेते आपले आदर्श राहतील, तोपर्यंत ह्या लोकशाही समोरची आव्हानं कमी होणार नाहीत. आपण ज्यावेळेस त्या भ्रष्टाचाऱ्यांना भ्रष्टाचारी म्हणून जे चुकीचं वागतात त्यांना चुकीचं वागतोय असं म्हणायला सुरुवात करू, त्यावेळेस ह्या लोकशाही समोरची आव्हानं थोडीफार कमी होतील. परिस्थिती बदलते, वेळ बदलते, तसे आव्हानंही बदलत आहेत. आता कदाचित भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी 1947ला असं वाटलं नसेल की पुढं जाऊन अशी पिढी येईल किंवा नवीन वेगळे आव्हान निर्माण होतील. परंतु आज आपण पाहतो की अनेक अंगानं अनेक दृष्टीनं वेगवेगळी आव्हानं, वेगवेगळ्या समस्या म्हणतो आपण त्यांना, त्या समस्या समोर येत आहेत. पण मला विश्वास आहे की भारतीय लोकशाही, भारतीय माणूस ज्या वेळेस संकट येतं ना आणि ज्या वेळेस एक व्हायची वेळ येते त्यावेळेस तेवढ्याच ताकदीनं स्वतःतले सगळे मतभेद, जातीभेद म्हणा, धर्मभेद सगळं विसरून भारतीय माणूस एकत्रित येतो, त्या संकटाचा मुकाबला करतो. आणि मला या भारतीय माणसावर प्रचंड विश्वास आहे. आणि तो भारतीय माणूस कॉमन मॅन, सामान्य माणूस आहे. तो जोपर्यंत जागृत आहे, तो जोपर्यंत या लोकशाहीवर विश्वास ठेवून आहे, तोपर्यंत आपल्या भारतीय लोकशाहीला मला वाटतं काही धोका नाही. त्याच्यामध्ये युवकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. कारण की हेच युवक पुढं या देशाचे करते करविते होणार आहेत, त्यांच्याच खांद्यावर ही जबाबदारी येणार आहे. आणि आपण त्या युवकांना काय देतोय, सध्या कोणती शिकवण देतोय, त्यांच्यासमोर कोणते आदर्श निर्माण करतोय, हे त्यावेळेस आपल्याला बघणं फार महत्त्वाचं आहे. सरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी या विषयावर, खरं तर हा विषय फार गहन आहे, व्यापक आहे, मोठा आहे, परंतु तरीसुद्धा त्या विषयाला स्पर्श करण्याचा, त्या विषयावर आपले मत व्यक्त करण्याचा प्रयत्न, कार्य दाग सरांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. आणि जसा एक सिनियर कॉलेजला हा उपक्रम आहे, मला वाटतं कनिष्ठ महाविद्यालयाने सुद्धा या उपक्रमामध्ये जसं शक्य होईल तसं सहभागी व्हा. नाहीतर मग तुमची स्वतंत्र एक अकॅडमी, स्टाफ अकॅडमी ज्याला आपण म्हणतो, ती सुरू केली तरी हरकत नाही. याचा उद्देश केवळ आपलं ज्ञान आहे, मी किती हुशार आहे किंवा मला जे येत आहे, कदाचित आपण सगळे जाऊन बऱ्यापैकी काही लेवलचे आहोत. मला जे माहिती असतं ते तुम्हालाही माहिती असतं. परंतु आपण ज्यावेळेस आपल्या सहकार्यासमोर इथं येऊन बोलतो आणि ते बोलताना आपल्याला नकळत आपल्या वक्तृत्वामध्ये, आपल्या भाषणामध्ये सुधारणाही होत असते. आपल्याला कळतं की आपण कसं बोलायला पाहिजे. समोरचे आपले मित्र असतात, ते सांगतात नाही तू हे मुद्दा चांगला मांडला बरं, नाही पण ह्या मुद्द्याला अजून स्पर्श करायला पाहिजे. तरी हे आपल्यामध्ये सुधारणा करण्याचं एक माध्यम आहे. जसं त्या तुम्ही शिवखेराच्या पुस्तकामध्ये एक गोष्ट वाचली असेल, एक लाकूड जोड्या असतो आणि त्याच्याकडे कुऱ्हाड असते. ते सुरुवातीला लाकूड तोडायचं काहीतरी 50 रुपये 100 रुपये काहीतरी हे करतो आणि ते साधारणतः पहिल्या दिवशी 15-16 झाडे तोडतो. त्याचं कष्ट तेवढंच राहतं. पण 8 दिवसानंतर त्याला वाटतं की नाही मी 16 तोडले होते, आज माझी 12च झालेत. नंतर एका महिन्यानं त्याच्याला असं लक्षात येतं की मी कष्ट तेवढंच करतोय, पण आज तर माझे 7च झाडं तोडून झाली. आणि मग तो विचार करायला होतो आणि मग कशामुळं झाला असावं. आणि मग तो आपल्या मालकाला विचारतो की मालक, मी तर कष्ट तेवढंच करतोय, काम तेवढंच करतोय, परंतु पहिल्या दिवशी मी जेवढी झाडं तोडली तेवढी काही आता माझ्यानं होईना, काय झालं असेल. तर मग त्यावेळेस मालक त्यांना विचारतो की तू तुझ्या कुऱ्हाडीला धार कधी लावली. तर हे प्राध्यापक प्रबोधिनी म्हणजे आपल्या ज्ञानाला धार लावण्याचं एक माध्यम आहे असं मला वाटतं. तर या माध्यमातून आपण तो प्रयत्न करत जाऊ. अत्यंत यशस्वीपणे हा उपक्रम आमच्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सुरू आहे. तसंच आपण हा सर्वव्यापी करण्याचा त्याला प्रयत्न करणार आहोत.
पुन्हा एकदा मी राग सरांचं या कमिटीच्या वतीने आणि महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि मला वाटतं ससाईन सरांना एक सूचना द्यायची. आता ते सूचना कशी द्यायची तुमच्या पद्धतीने देऊन टाका, चालेल. पुन्हा एकदा सर्वांचा आभार आणि धन्यवाद. आता मगाशी थोड्या वेळापूर्वी म्हणजे व्याख्यानाच्या अगोदर सन्माननीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष प्रबोधिनी अंतर्गत प्रोफेसर डॉक्टर अरुण राव यांनी भारतातील लोकशाही म्हणजे भारतीय लोकशाही युवकांची भूमिका या विषयावर व्याख्यान दिलं. त्याबद्दल त्यांचे प्रबोधिनीच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय ए चौरे सर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आणि त्याचबरोबर व्याख्यानमालेला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे या प्रबोधिनीच्या वतीने आभार मानतो. तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील बऱ्यापैकी स्टाफ उपस्थित राहिला तर आपल्या सर्वांचे प्रबोधिनीच्या वतीने आभार मानतो आणि साहेबांच्या वतीने कार्यक्रम संपला अशी जाहीर करतो. व्याख्यान गोंगडे सर आम्हाला पुढची तारीख द्या तुम्ही. ठीक.